एक होता उंदीर मामा आणि तो एक जो ऐटीत रस्त्यावरून चालला होता. टक्कामक्का 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 चालला होता. त्याला रस्त्यावर काय सापडलं माहिती आहे? एक फडकं, रुमालाच्या एवढं फडकं सापडलं. पण ते फडकं होतं मळलेलं. तो म्हटला, मी फडक्याचं काय करू बरं आता? मस्तपैकी टोपी शिवतो, टोपी. पण ते आधी धुतलं पाहिजे ना, किती मळलं आहे. म्हणून तो कोणाकडे गेला? धोबीदादाकडे. धोबीदादा, मला हे फडकं धुवून देता का हो? धोबीदादाने बघितलं, एक उंदीर घाणेरडं फडकं घेऊन आलाय. चल पळ, जा तुझ्या बिळामध्ये. उंदीर रागावला. रागवून काय म्हणला, देतोस की नाही, नाहीतर राजाकडे जाईन, 4 शिपाई आणीन आणि पकडून घेऊन जाईन. अरे बापरे, नको 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 नको, देतो धुवून देतो. त्यांनी लगेच स्वच्छ धुवून त्याला पांढरा शुभ्र फडकं करून दिलं बरं का. तर पांढऱ्या रंगाच्या टोपीचा काय उपयोग? आधी आपण टोपी तर शिवून घेऊ, मग बघू रंग काय लावायचा. तो गेला शिंपीदादाकडे. शिंपीदादा, मला एक छानपैकी टोपी शिवून देता का हो? टोपी. शिंपीदादाने बघितलं, हे एवढं जसं उंदीर मामा आलाय पिटुकलं आणि मला म्हणते टोपी शिवून दे. चल पण. उंदीर मामा रागवला. देतोस की नाही, नाहीतर राजाकडे जाईन, 4 शिपाई आणीन आणि पकडून घेऊन जाईन. नको 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 नको, देतो. शिंपीदादा म्हटला. त्यांनी लगेच तिथल्या तिथे लगेच एक मस्तपैकी टोपी शिवून दिली. पण ती टोपी होती व्हाईट रंगाची. आता काय करायचं? गेला का रंगारी दादाकडे. रंगारी दादा, मला टोपीला जरा डार्क पिंक रंग लावून देतो का रे? डार्क पिंक. रंगारी दादा म्हणले, पण आलाय कुठून तरी उंदीर मामा बिळातून बाहेर, काहीतरी म्हणतं, रंग लावून देतो का? देतोस की नाही, नाहीतर राजाकडे जाईन, 4 शिपाई आणीन आणि पकडून घेऊन जाईन. अरे नको 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 नको, देतो. त्याने लगेच डार्क पिंक रंगाची टोपी शिवून दिली. टोपी घालून आरशात बघायला लागला उंदीर मामा. अरे रे, त्या टोपीवर एक गोंडा पाहिजे, गोंडा मस्तपैकी. नाही, ते समोर बो पाहिजे. बरं, टोपीवर बो पाहिजे, बो. तो बोवाला दादाकडे गेला बरं का. बोवाले दादा, मला टोपीवर एक बो लावून देता का हो? बो. कोण आलंय? उंदीर. कशाला पाहिजे बो? चल जा, पळ इकडून, मला वेळ नाही. देतोस की नाही, नाहीतर राजाकडे जाईन, 4 शिपाई आणीन आणि पकडून घेऊन जाईन. अरे नको रे बाबा, देतो. तरी मस्तपैकी समोर एक बो शिवून दिला बरं का. असं घातल्यावर उंदीर मामा खुश. कशा मी छान दिसतोय, लाल टोपी घालून, वरती बो लावलेली टोपी. आता काय करायचं? आता राजाकडे जाऊन राजाला माझी टोपी दाखवतो. तसा चालत ऐटीत गेला राजाच्या दरबारात. राजा बसला होता. समोर बघतो तर दारातून कोण आत येत आहे? टोपी घातलेला उंदीर. पारेकराला म्हटलं, काय आलंय ते उंदीरकडे? त्याची टोपी काढून घ्या आणि पाठवून दे त्याला बाहेर. पारेकरने टोपी काढली आणि राजाला दिली. उंदीर मामाला आला राग. राजाला म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. राजाला आला राग. मला भिकारी म्हणतो? एवढा मोठा पॅलेस आहे माझा, एवढं मोठं राज्य आहे माझं, घे तुझी टोपी. नको मला. दिली टाकून टोपी उंदराच्या अंगावर. उंदराने पटकन डोक्यावर टोपी घातली. राजाला म्हणाला, राजा घाबरला माझी टोपी दिली, राजा घाबरला
माझी टोपी दिली आणि धूमकन पळून गेला तिकडून कोणी यायच्यात.